फ्रेंड्स, मी लता. LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्नॅक्स. तर मी 4 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचे आहे. मी बटाटा मॅशरनेच मॅश करत आहे, त्यामुळे गरमही आहे, त्यामुळे पटकन होईल. अशा प्रकारे आपण चांगले मॅश करून घेतोय. आता यामध्ये 2 चमचे कॉर्न्स बॉईल करून घेतलेला आहे आणि 2 चमचे वाटाणा बॉईल करून घेतलेला आहे. तर आता आपण हे यामध्ये घालून घेऊया. छोटा चमचा मी कांदा घेत आहे. कांदा आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा चिली फ्लेक्स, ऑरेगानो आणि पिझ्झा सीझनिंग आणि चवीनुसार मीठ. यामध्ये आपण थोडेसे आले आपल्याला किसून घालायचे आहे की याचा फ्लेवर छान येईल. ते हाताने चांगले एकत्र करून घेऊया. सगळं मसाले, मीठ सगळं एकत्र झालेले आहे. तर आपण हे पुढची तयारी करतोय. तर बघू शकता आपले मिश्रण तयार झालेले आहे आणि मी हे 4 चमचे रवा घेतलेला आहे. तर अशा आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे. आणि रव्यामध्ये डीप करायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपल्याला तयार करायचे आहे. असे सर्व करून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपलं सर्व स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे. आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचे आहे. तर आपण पुन्हा भेटू अर्ध्या तासानंतर. बघा तर फ्रेंड्स, आपला स्नॅक्स चांगला सेट झालेला आहे. इकडे मी फ्राय करणार नाही, ते आप्पे पॅनमध्ये याला शेकून काढणार आहे. मी आप्पे पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यात तेलही घातलेले आहे. अर्धा चमचा तेल घातलेले आहे, कारण हे आपल्याला तळायचे नाही. त्यामुळे आपण त्याला हलक्याशा तेलामध्ये शेकून काढणार आहोत.
चांगले शेकून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण एक बाजू शेकलेली आहे. आता आपण उलटवत आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हे हलक्याशा तेलामध्ये शेकून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण, मी अशा प्रकारे सर्व उलटावून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण शेकून घेतलेला आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे शेकायचं आहे. काढून घेऊयात एक एक. आपल्याला शेकून घेतलं आहे. तर आपल्याला मागचे पुढे घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण शेकून घेतोय. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले आप्पे पात्रात भाजून काढलेले आपला स्नॅक्स तयार आहे. यामध्ये आप्पे पात्रामध्ये शेकून काढलेले, यामध्ये न मैदा आहे ना ब्रेड आहे. हा हेल्दी स्नॅक्स मी बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा स्नॅक्स बनवलेला आहे. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी यामध्ये ना मैदा आहे ना ब्रेड आहे. अशा प्रकारचा छानसा स्नॅक्स बनवलेला आहे. खूप आवडेल तुम्हाला. तर मी अशा प्रकारचा स्नॅक्स बनवलेला आहे. बघू शकता बाहेरून क्रिस्पी आहे. आवाज ऐकू शकता आपण, बाहेरून क्रिस्पी आहे आणि आतून सॉफ्ट आहे. अशा प्रकारचा हेल्दी स्नॅक्स मी बनवलेला आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे तुम्हीही बनवा, तुम्हाला खूप आवडेल. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.